जस्टिस 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 फॉर श्रेयस अय्यर, जस्टिस फॉर यशस्वी जयस्वाल. काल आशिया कपसाठी टीम निवड झाल्या आणि त्याच्यात दोन प्लेयरसाठी ना सर्वात चुकीची गोष्ट केल्या बरं का. एक तर ते श्रेयस अय्यर आणि दुसरं यशस्वी जयस्वाल. मला एक पडलेला प्रश्न आहे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. BCCI जे सिलेक्टर आहेत ना त्यांचा एक चुकीचा व्हिडिओ गिलच्या हाताबिताला लागला काय बघा. मी असं का म्हणतोय जरा हे बघा. अरे ज्याचा स्ट्राईक रेट 129 आहे तो 11 नंबरला येतोय, त्याचं सिलेक्शन होतंय. आणि ज्याचा स्ट्राईक रेट 170 आहे ते यशस्वी जयस्वालचं सिलेक्शन का होत नाही. त्यात आता कोण कोण म्हणतेली आता इंग्लंडला गेलता, चांगलं खेळाय, त्याचा फॉर्म चांगला आहे. अरे बापू एक गोष्ट ध्यानात ठेवू, ती कसोटी होती रे. त्यात तू 300 बॉल खेळून 100 काढला तरी कोण काय म्हणत नाही. पण ह्या T20मध्ये आहे ना तुला 100 बॉलला 300 काढावा लागतो रे. आणि मग जर कसोटीच्या फॉर्मवरच्या बेसवरती जर तुमचं T20मध्ये सिलेक्शन होत असेल तर 2018 साली चेतेश्वर पुजाराने एवढा रन काढले तर त्याचं का सिलेक्शन केलं आहे T20मध्ये. हे असं झालं आपला तर बाब्या दुसऱ्याच ती कराट खरंच. आणि तसं बघायला गेलं तर मागील काही महिन्यापासून म्हणतात ते श्रेयस अय्यरचा फॉर्म तर टॉप क्लास आहे, मग त्याला काय दिसलं नाही. गजब बेइज्जती है. आज श्रेयस अय्यरचं सिलेक्शन नाही केल्यामुळं त्या श्रेयस अय्यरच्या फॅनची हालत त्या मामासारखी झाल्या. बंद करो हाथ जोड़ के मैं. आम्हाला माहिती आहे त्या गौतम गंभीरच्या चुलत साडूच्या मेहुणीचं पोरगा आहे ते गिल, म्हणून तुम्ही त्याची बाजू घ्यायला आलाय. बर म्हणून एखाद्या गरीबाच्या लेकरावरती अन्याय नका करू. ते अजित आगरकर आणि गौतम गंभीरसाठी एकच म्हणायचं आहे, सुधर मर्दा सुधर जरा.